पाहिजे शिवला काय पाहिजे. ज़्यादा शाइनिंग कांच में देखते थे मैं तो नया टॉप पहना मेरा छोटू ने भी नया पहना है ना. नो दिस इज माय ओल्ड टॉप. हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आणि आज आहे फ्रायडे. मी आली आहे लवकर घरी. हे घड्याळ खूप जास्त पुढे आहे, 4:35 झालेत. आणि मी तुम्हाला लास्ट प्रिव्हियस बऱ्याच ब्लॉगमध्ये बोलली आहे की माझ्या भाचीचा बड्डे आहे, तर आम्ही सगळेजण सेलिब्रेशनसाठी जाणार आहोत. आज फ्रायडे असल्यामुळे आज आहे सेलिब्रेशन. ऋतूच्या क्लासवरून येईल 5 वाजता आणि मग आम्ही सगळेजण 5:15 साडेपाचपर्यंत निघणार आहोत. तर आत्ता 4:35 झालेत. मला अजून हे बघा कपडे इस्त्रीसुद्धा करायचे आहेत मला, म्हणजे आता राहायलाच जाणार ना, उद्या सुट्टी आहे तर मग मला अजून कपडे इस्त्री करायचे आहेत. माझं स्वतःचं आवरायचं आहे आणि घरामधली छोटी मोठी कामं असतातच लेडीजला बाहेर जायचं म्हटलं तर ती सगळी आवरायची आहेत. तर माझ्याकडे जवळजवळ पाऊण तास आहे सगळं आवरायला. सो मी आवरते आधी पटापट सगळं आणि मग तुमच्याबरोबर शेअर करते हा ब्लॉग. तर मग तुम्ही सगळे हा ब्लॉग नक्की बघा की आम्ही कुठे जाणार आहोत सेलिब्रेशनला, कारण सेलिब्रेशन घरी नाही आहे, कुठेतरी बाहेर आहे. सो स्टे ट्यून. तर मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो होतो, त्यामुळे तुम्ही बघू शकता की ट्रेनमध्ये केवढी जास्त गर्दी होती. आम्हाला सीट मिळालीच नाही. जवळजवळ बेलापूरच्या इथे गेल्यावर आम्हाला सीट मिळाली आणि त्यानंतर लगेचच उतरायचं होतं. पण तरी ही ताई होती सोबत, त्यामुळे आम्ही असं बऱ्याच दिवसानंतर भेटतो. मग गप्पा मारण्यात वेळ निघून जातो. फक्त एवढंच की पाय दुखत होते खूप उभं राहून आणि बॅग वगैरे होते त्यामुळे जास्तच. त्याच्यानंतर मग आम्ही पोहोचलो खारघर स्टेशनला. तिथून आम्ही सगळे जाणार होतो ऑटोनी, कारण जे सेलिब्रेशन करायचं होतं ते तलोजा रोडला होतं, त्यामुळे तिकडे आम्हाला खारघरला उतरून ऑटोने जवळ पडलं असतं, म्हणून आम्ही तिकडून निघालो. बड्डे गर्ल आणि सगळे भाऊ वगैरे पोहोचले होते. आमचं सगळेजण वेट करत होते, त्यामुळे आम्ही पटापट निघालो. रिक्षा भेटायला तसा काही वेळ लागला नाही, पटकन भेटली. आणि रिक्षावाले असे गावच्या साईडचेच निघाले, त्यामुळे गप्पा मारत मारत आम्ही पटकन पोहोचलो. तिथे पोहोचताना पाऊस आला होता थोडा, पण एवढं काही वाटलं नाही, म्हणजे जोरात नव्हता आला. पण सगळे एकत्र असल्यावरती टाईम कसा निघून जातो हे कळत नाही, त्यामुळे ट्रॅव्हलिंगचं काहीच वाटलं नाही. आणि फायनली आम्ही तिथे पोहोचलो. तुम्ही इथे बघताय की पप्पा बाहेरच उभे होते आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी. कुठल्या पण वडिलांचं असंच असतं, पोहोचल्यानंतर मुली वगैरे येईपर्यंत ते बाहेरच थांबतात. पप्पा नेहमीच आम्हाला रिसीव्ह करायला येतात स्टेशनला. तिथून मग आम्ही आतमध्ये एंट्री घेतली. आणि इथे एंट्री करताना म्हणजे जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो, आणि हे आहे ते ठिकाण जिथे आम्ही सेलिब्रेशनसाठी बुकिंग केलं होतं, गझीबो ढाबा. आणि तिथे पोहोचलो आम्ही. बड्डे गर्ल पण आम्हाला रिसीव्ह करायला आली होती. ताई तिच्या पप्पांबरोबर आणि ऋतुजा तिच्या पप्पांबरोबर अशी एंट्री घेत होते आतमध्ये. आणि आतमध्ये आली बड्डे गर्ल. कोण आले जोबू? कोण आले? मी बड्डेला आलाय. कुणाच्या बड्डेला आलाय? सगळे आधीच येऊन पोहोचले होते. वहिनीची फॅमिली जवळच राहते त्यामुळे, आणि माझा एक भाऊ, कझिन सगळे तिथे जवळचे सगळे येऊन पोहोचले होते. आणि ही एंट्रीची क्लिप आहे. जेव्हा हे सगळे तिथे एंटर झाले होते, बड्डे गर्लची एंट्री झाली होती, तेव्हा माझ्या वहिनीने शूट करून ठेवलं होतं, त्यामुळे मग ही क्लिप मी पुढे ॲड करते. असं हे सगळं डेकोरेशन केलं होतं. ह्याची एक छोटीशी टूर तुम्हाला दिली. ही माझ्या वहिनीकडची फॅमिली आहे, त्यांचे भाऊ, वहिनी, मम्मी, पप्पा आणि सगळे. आणि हा चिवचा फोटो आहे, म्हणजे माझ्या भाचीचा. आणि ही आली आपली डॅशिंग डॉन. ही खूप बिनधास्त आहे आणि खूप जास्त मस्तीखोर आहे, पण त्याच्याच बरोबर खूप म्हणजे खूप जास्त हुशार आहे. अशी मस्त तिने एंट्री मारली बर्थडेसाठी. तिला काही टेन्शन नव्हतं, घरचे सगळे कुठे आहेत, ती मस्त गाडीत बसून तिला फार मजा वाटत होती.
रडत नाही ती जास्त आणि ते खरंच खूप चांगलं आहे. फक्त चिडल्यावरच रडते ती. आणि मग चालू झालं सेलिब्रेशन. हे असं डेकोरेशन केलं होतं आणि मी तिथे लेट पोचल्यामुळे मग आमचं थोडंसं फोटो सेशन आणि रील वगैरे बनवणं चालू होतं, कारण आम्ही दोघीच सगळ्यात लास्टला पोहोचलो होतो. आणि बर्थडे गर्लची एक्साइटमेंट बघा, तिला थोडे कम्फर्टेबल कपडे घातल्यानंतर ती नाचायला लागली. लहान मुलं सगळीच खूप जास्त एन्जॉय करत होती आणि हे सगळे गेस्ट म्हणजे आम्ही सगळे आहोत. ही माझी वहिनी आहे. हिच्या घराच्या पूजेचा ब्लॉग तुम्ही बघितलाय ऑलरेडी. बघितला नसेल तर आत्ता जाऊन चेक करू शकता तुम्ही. लहान मुलांची सगळ्यांची धमाल चालू होती. ही माझ्या वहिनीकडची फॅमिली आहे आणि सगळेजण कोणी रील बनवत होतं, कोणी आराम करत होतं आणि लहान मुलं धमाल करत होती. खरं तर बर्थडे सेलिब्रेशन किंवा बर्थडे पार्टीजमध्ये लहान मुलं जास्त एन्जॉय करतात मोठ्या माणसांपेक्षा. आणि त्यानंतर मग केक आला आणि आम्ही चालू केलं सेलिब्रेशन. कापणार आहे अंशा. एक बटरफ्लाय पडलं खाली. मी म्हटलं ना आयंश कापणार. आम्ही सगळे थोडं बर्थडे गर्लला चिडवत होतो की केक आम्ही कापणार आहोत. ती ऑलरेडी चाकू घेऊन रेडी होती आणि खूप चिडली होती की केक मी कापणार, माझा बर्थडे आहे म्हणून. अशी धमाल करत मी कॅमेरा घेऊन सेट होती शूट करण्यासाठी. Shoot 2 years old. फोटो काढ ना. व्हिडिओ चालू आहे. इकडे बघ. आणि आमची बर्थडे गर्ल मात्र खेळण्यात बिझी होती. तिला ते बलून्स पाहिजे होते जे पाठी डेकोरेशन मध्ये लावले होते ते. आणि तिला आम्ही जास्त केक नाही भरवत, कारण असं खूप जास्त क्रीमवाला केक वगैरे खाल्ल्यावर लहान मुलं पटकन उलटी करतात म्हणून मग आधी सुरुवातीला 2-3 जणांनी केक भरवला आणि नंतर आम्ही सगळ्यांनी बाकीच्यांनी फक्त पोज दिली होती, कारण तिला असं काही जास्त क्रीमी किंवा जास्त शुगरवालं नाही देत आम्ही खायला म्हणून. बघ कोण आलंय बघ. बरं तू बंद कोणाचा केक आहे हा? हे माझ्या बर्थडेचा केक आहे ना. केक भरवणं आम्ही सगळ्यांनी थांबवलं इथे, मी तेच सांगत होते. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इरिटेटिंग पार्ट ज्याच्यामध्ये मुलं खूप जास्त इरिटेट होतात ते म्हणजे फोटो काढणे. त्यांना एका जागी उभं राहायचं नसतं, खेळायचं असतं आणि सगळ्यांना त्यांच्याबरोबर फोटो काढायचे असतात. ते आम्ही पटकन आवरलं आणि नंतर जेवण चालू झालं. हे सगळं जेवण जे नॉनव्हेज जेवणार होते त्यांचं होतं आणि त्याच्यानंतर आमचं पण जेवण आलं. जे व्हेजिटेरियन खाणार होते त्यांच्यासाठी हे व्हेजिटेरियन प्लेटर आली होती आणि मग चालू झाली जेवणाला पंगत बसली. एवढी मोठी फॅमिली किंवा एवढे सगळेजण जेव्हा एकत्र आम्ही आलो होतो तेव्हा
आमचा उत्साह आणि खूप छान होता, खूप छान तिथे वाटत होतं. कारण खूप दिवसानंतर मी पण माझ्या भावांना वगैरे भेटली होती, त्यामुळे मजा येत होती. आणि त्याचबरोबर सेलिब्रेशन पण होतं. आणि बाहेर असल्यामुळे कसं असतं, सगळ्या लेडीजला घरातल्या असं काही रिस्पॉन्सिबिलिटी नसते, सगळे फ्री असतात. नाना नाना कसं लागतं, कसं आहे ताई, कसं लागतंय? छान आहे. चिकू कसं लागतंय? लवकर 1 तासाच्या वेगळे नाही करत आपल्याला. छान आहे. मला कसं आहे? आई 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 कसं लागतंय? असं लागतं. सुप्रिया आमच्या वहिनीने सगळ्यांचे रिव्ह्यू घेतले, त्या मला खूप मदत करत असतात ब्लॉग शूट करण्यामध्ये. त्याच्यानंतर आम्ही छान डिनर करून घेतला आणि मग मी पुढे थोडेसे फोटोज ॲड केले आजच्या सेलिब्रेशनचे. आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही सबस्क्राईब करूनच जाल अशी मी अपेक्षा करते. जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही सगळे काळजी घ्या. हे सगळे फोटोज बघून तुम्ही पण सगळे आराम करा. बाय.